ही प्रॉपर्टी कोणी इकडेच ठेवली आहे. दुकानाच्या बाहेर ठेवलेले असतात ना पुतळे, तशी तशी दिसते. ओ माय गॉड. अद्वैत गंगा काय काय होतंय? हा काय होतंय काय? हे बघ, देवाचं नाव घे, तो प्रसन्न तरी होईल. माझं नाव घेऊन मी प्रसन्नही होणार नाहीये तुझ्यावर. किती गोड गैरसमज आहे रे तुझा. पण तसं काही नाहीये, कळलं? मी आता ऍक्टर होणार आहे. ओ माय गॉड. त्याचीच प्रॅक्टिस करत होती आला मध्येच. हास्यरस, काय? अद्भुत रस, ही बहुतेक माझ्या अँकरिंग वर गदा आणती आहे. करुण रस. त्याच रसामध्ये तू आल्यापासून मी. पण मला अजूनही नीट जमलेलं नाहीये, म्हणून मी प्रॅक्टिस करत होती ना. हे असे रसांची प्रॅक्टिस करतेस काय? वेळ लागलाय का तुला? मी आहे ना एवढा उत्तम अभिनेता, मी शिकवेन तुला. चल ये. हे बघ सुरू. काय आलं? हे ना आम्हाला म्हणू देत ना. हा हा, एक मिनिट. आता मी रौद्र रसात जाई ना. अरे गंमत केली रे. हस बघू. शिकवलं मी ना हास्यरस तुला. तू नाही शिकवलंय ग, जन्मापासून येतो माझ्यात. तुला माहितीये का, बाळ रडतात ना जन्माला आल्यावर, मी हसलो होतो. म्हणून तू एबनॉर्मल आहेस. असंच बाहेर आलो मी, माहितीये का, बाकीचे रडत होते. बरं जाऊ दे, चल मी शिकवतो तुला. ये. नाही नाही, तू शिकवायची काही गरज नाहीये. माझ्या मुली आहेत हा. ना, आपल्या 9 युवा डान्सिंग क्वीन्स, हा. मला त्या शिकवणार आहेत. त्या काय शिकवणार आहेत तुला? कारण आज त्या आपल्या डान्स मधून आपल्या सगळ्यांना नवरस दाखवणार आहेत. आणि आज आपली थीमच आहे ना, नवरस. ओ. बरं, मी काय करते, मी मागे जाते, हा. त्यांच्या डान्स मधून सगळे ते रस शिकते. हा. तू नेहमीच तुझं काम कर, कळलं? देवीचं तिचं काम कर, एवढं का नाही, वाईट काम नाहीये माझं. गुड लक. अगं जा ग बाई गंगा. नमस्कार मंडळी, मी अद्वैत दादरकर या नृत्याच्या महामंचावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे डॅझलर इटरना सहप्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन. सर्वात आधी स्वागत करूया आपल्या 9 डान्सिंग क्वीन्सचं. आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या डान्स मास्टर ओंकार शिंदेचं. आणि आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं, क्लासिक डान्सर मयूर वैद्य. आणि अभिनयातून आणि नृत्यातून भुरळा उडवणारी सोनाली कुलकर्णी. चला तर वळूया आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, आपल्याला सगळ्यांनाच सद्य परिस्थिती माहिती आहे. या देशामध्ये मुली किती सुरक्षित आहेत याच्या बातम्या आपण रोज पाहत असतो, ऐकत असतो. 100 मधल्या 10च मुली अशा आहेत ज्यांना खरंच त्यांची स्वप्न ही संपूर्ण स्वातंत्र्याने पूर्ण करता येतात. कारण अजूनही मुलगी म्हणजे काय तर लग्न करून संसार करणारी हीच विचारसरणी बऱ्याच लोकांची आहे. त्यांची विचारसरणी कशी बदलायची हा तर विचार करायला हवाच, पण त्याहीपेक्षा आता प्रत्येक मुलीने तिचं रौद्र रूप धारण करायची वेळ ही आलेली आहे. हेच स्त्रीचं रौद्र रूप आता आपल्यासमोर घेऊन येते पूर्वा शिंदे. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम हार दो. आगवान शान एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड.
हो अंबाबाईचा. अरे पूर्वा भाई, काय शेवटची पोज होती. तुला माहितीये का, शिवाजी पार्कची देवी आठवली मला. ती अशी राक्षसाच्या वर उभी असते ती, जबरदस्त. पण मला सांग, हा तेच थँक्यू वरच मी येणार होतो. तू गाण्याच्या मूड प्रमाणे थँक्यू म्हणतेस, तर आज रौद्र रस होता, तू कसं थँक्यू म्हणशील? थँक्यू. शाबास. सोनाली, मी डोळेच तसे करून आले आज. पूर्वा, काय स्पेक्टॅक्युलर ॲक्ट होता यार. पण याचं श्रेय ओमकारची अख्खी टीम आणि सगळ्या बॉयज डान्स, स्पेशली सुरुवात ज्याने केली, नेहुलसाठी जोरदार टाळ्या. कारण काय ब्रिलियंट सुरुवात होती. तो कमाल, त्यांनी सगळं सुरुवात तिथे केली, तिथे उडी मारली, मग इथपर्यंत आला. हे सगळं चालू असताना त्याचा बॅलन्स नाही गेला कुठेच, बिकॉज तो पोझिशन्स बदलत होता, उड्या मारत होता. आणि कमाल ग्रँड ओपनिंग. आणि मग अर्थात आपण मंचाकडे वळलो आणि पूर्वा ची शांत मुद्रा असलेली देवी आम्हाला दिसली. मग मुलं आली समोर, रथाला समोर घेऊन, आणि मग तुमचा परफॉर्मन्स सुरू झाला. मला खूप भारी वाटला परफॉर्मन्स. थँक्यू. गॉड ब्लेस. मयूर. बापरे, डोळ्यांची तुझ्या स्पेशली खूप भीती वाटते. आजचा विषय नवरस, आणि हा माझाही अत्यंत आवडता विषय आहे. ओमकार, मला सांगायला आवडेल की हे सगळे नृत्यातले वाघच आहेत, तुझे खरे वाघ आहेत. कारण ते परफॉर्मन्स उंचीवर जाऊन ठेवतात. इतका सुंदर तसा तुझा परफॉर्मन्स सुरू झाला, बिल्ट होत होता. आणि तुझंही देवीचं ते रूप इतकं साजिरं वाटत होतं तिकडे, आणि तुझ्या पद्धतीने त्याला बॅलन्स न करता उतरलीस. शेवटी तू गेलीस, ते त्रिशूळानी मारलं. पण तो जो पायरोचा तिकडे जो इफेक्ट दिला, तो एक नाविन्यपूर्ण आणि सुंदर होता ओमकार. तर मी ह्या ॲक्टला जास्त मार्क देईन, ते तुझ्या कोरिओग्राफीला देईन, तुझ्या विचारांना देईन. त्यामुळे ओव्हरऑल परफॉर्मन्स व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. वा पूर्वा, जजेसच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मिळालेल्याच आहेत. पण हा जो रौद्र रस तू दाखवलायस, तो तू ग्रुपमध्ये पण दाखवतेस असा माझ्याकडे काही पक्क्या हां खबरं आहेत की पूर्वा भाई म्हणत आपण तिला जरा जास्तच चढवलंय. ती खूप भाईगिरी करायला लागली आहे. पण तिची भाईगिरी कमी करण्यासाठी मी आज एक तिच्यासाठी सरप्राईज आणलेलं आहे, जी गंगा घेऊन येणार आहे. नाईस. बापरे, कोणाकोणाला घाबरतेस तू पूर्वा? पप्पांना घाबरते बस, आणि ताईला जरा घाबरते मी. ओके. फॅमिली सोडून? फॅमिली सोडून मी लागिरं झालं जिच्या सेटवर तेजपाल सर जे आमचे आहेत रायटर, ते आले की मी फंबल मारायचे कंपल्सरी. आणि श्वेता मॅम. नाही, आता तुला खरंच घाबरायची वेळ आली आहे, कारण तू एका व्यक्तीचं नाव विसरतेस जिला तू प्रचंड घाबरतेस. गंगा घेऊन ये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लागिरे झालं जी मधली शितली आणि अल्टी पलटी मधली पल्लवी, अर्थात शिवानी बावकर. शिवानी, तुम्हाला तुमच्या सेटवरच्या गमती जमती तर तू सांगशीलच, पण इथे या मंचावर या नृत्याबरोबर म्हणजे युवा डान्सिंग क्वीन मध्ये अजून एक कार्यक्रम चालतो, तो म्हणजे पूर्वा गॉट टॅलेंट. सो मला माहिती आहे याच्याबद्दल ऍक्च्युली खूप ऐकलंय. पूर्वा भाई जे काही पूर्वा भाई स्वॅग आहे वेगळाच. पण मला माहिती आहे डेफिनेटली की तुझ्याकडे पण असे बरेच काही टॅलेंट्स असणार आहेत. आम्ही सगळी माहिती काढलेली आहे, गंगाने सुद्धा माहिती काढलेली आहे. सो त्याची एक झलक बघायला आम्हाला आवडेल. हे तू माहिती काढून नाही, तुला हे कॉलेज पासून माहिती आहे. आम्ही दोघं एका कॉलेजमध्ये होतो आणि आम्ही एकांकिकेचं इंट्रोडक्शन असं दिलं होतं. ते आपण डीजी रुपारेल महाविद्यालय सादर करीत आहे एकांकिका वेगे वेगे आम्ही खरंच एक लहान मुलगी शोधत होतो. म्हटलं तर कुठे लहान मुलगी शोधा अनाउन्समेंटसाठी, तर हिने काढला होता तो आवाज. वा 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 वा. आणि नॉडी. सो नॉडी गोज लाईक, चली हवा चली शहर के यार पार, तुम जानू मैं ना मानू हार. चली हवा चली शहर के यार पार, तुम
जानू मैं ना मानू हार. हेलो बिगियर्स, कहाँ जा रहे हो? वा 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 वा. खरंच तू करतेस आवाज का नाही ना गं? नाही मीच करते आणि एक मला हे आवडतं पिंगू. आपण सगळ्यांनी बघितलंय ना, तर पिंगू लँग्वेज इज नॉट अ लँग्वेज, पण ती एक अशी लँग्वेज आहे जी सगळ्यांना कळते नुसती बघूनच. तर तुम्हाला एक सिच्युएशन देऊ शकतोस या संदर्भात की काहीतरी बोलून दाखव. Okay. त्याच्यावर मी तुला ते पिंगूचं करून दाखवू शकते. पूर्वाचा परफॉर्मन्स तू बघितलाच आहे. हो. तर पूर्वाचा परफॉर्मन्स कसा झाला पिंगू? हे मी तुझ्याकडून शिकून घेतो. पटापट संपेल शूटिंग आमचं. हे बेस्ट. हे आम्ही शिकून घेतो. नेक्स्ट टाइम ऍक्ट झाला की आणि मग नंतर हे कमेंट्स असंच द्या तुम्ही सगळ्या. बेस्ट. वा. आणि आणि शिनचॅनचा लास्ट. मैडम मात्सुजाका, क्या आप मेरे साथ डेट पे चलोगे? हे शिकून घेणार आहे. पूर्वा, मला काय वाटतं तुझ्यापेक्षा मला ही जास्त टॅलेंटेड वाटते. नेक्स्ट वीक साठी ना तुला एक चॅलेंज आहे. ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करून दाखवायचं आहे तुला. Okay. मेरी इज्जत रखनी है येस पूर्वा येस देखो. येस, चॅलेंज ॲक्सेप्टेड. है ना? येस. लई ट्यू करू नगस. माहितीये ना, शीतल पवार नाव आहे माझं. ए जेडे. आज पाहुणी म्हणून आली आहे ना, म्हणून ऐकून घेते सगळं. होय का? बघून घेऊ नंतर तुम्हाला. अरे वा, जबरदस्त. पण मी काय म्हणतो, हे तुमचं चालू राहू दे, ही जुगलबंदी चालू राहू दे. तुम्ही एकमेकींना बघून घ्या, पण फक्त ना तिकडे बसून बघून घ्या एक मिनिट प्लीज. प्लीज या. आणि गंगा तू पण बॅकस्टेजला जा. मी तोपर्यंत ह्यांना सांगतो पुढचा परफॉर्मन्स कोणाचा आहे ते. अथांग समुद्र, त्यामध्ये दूरवर तरंगणारी एक बोट, क्षितिजाला मावळता सूर्य आणि मागे नारळी पोफळीच्या बागा. त्या किनाऱ्यावर तुम्ही एकटेच तुमच्या एकांताची मजा लुटत आहात. फक्त समुद्राच्या लाटांचा आणि वाऱ्यामुळे हलणाऱ्या नारळीच्या झावळ्यांचा आवाज किंवा एका पर्वताच्या शिखरावर बसून समोर पसरलेल्या निसर्गाकडे बघत बसणं किती सुखावणारं आणि शांत करणार आहे. पण समजा जर का समुद्र किंवा पर्वत नसेल तर तरी एक गोष्ट अशी आहे जी आपल्याला तेवढंच सुख देऊ शकते आणि शांत करू शकते, ती म्हणजे संगीत. म्हणजे गजबजलेल्या ट्रेनमध्ये सुद्धा कानात हेडफोन्स टाकून गाणी ऐकली की सगळ्याचा विसर पडतो आणि आपण आपल्या एका जगामध्ये निघून जातो. आपोआप डोळ्यांसमोर समुद्र आणि पर्वत उभे राहतात. संगीताची ताकद आहेच तेवढी, कारण शेवटी संगीत ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. संगीत हा एक शांत रस आहे. हाच शांत रस आता आपल्या समोर घेऊन येते नाशिकची क्षमा देशपांडे.
वा मुली वा, किती छान. थँक्यू बाबा. मी तुझ्या बाबतीत आता पॉझिटिव्हच आहे, त्यामुळे काही मुद्दाच येत नाही. मी तुझा अपमान कधीच करणार नाही यापुढे. थँक्यू. मुलगी आहे माझी, किती गोड आहे. सो स्वीट. येस, आता अर्थातच मयूर. क्षमा, माझ्या डोळ्यात पाणी आलं. एक तर तुझा फोटो होता, त्यामुळे तुझ्या जो चेहऱ्यात आनंद होता तो खूप वेगळा होता. म्हणताना असं खरंच पक्षी आकाशात झेप गेल्यानंतर त्याला काय वाटत असेल तशी तू अखंड परफॉर्मन्स भर फिरत होतीस. थँक्यू. आणि मला ते स्पेशली आवडलं, पिंजऱ्यातनं ते जे उडून पक्षी निघून जातो ते इतकं छान वाटलं. आणि त्याच्याही पलीकडे आवडलं मला तुझं नृत्य. थँक्यू सो मच. खरं तर शांतरस म्हटलं तर हा प्रश्न असू शकतो, अरे एवढी नाचते हे का करते, पण त्याचा गाभा हा आहे. आणि ह्याच्यामुळे माझ्या मनातले घुंगरू वाजायला लागलेत. आणि हा चांदीचा घुंगरू आज मी तुला देणार. सोनाली, तुझा प्रांत असल्यामुळे असे आपण घरात जेव्हा आपल्या घरात जातो तेव्हा अशी दरवाजा उघडून आपण आपल्या घरात आलोय, तो जो आनंद असतो ना तो तुझ्या चेहऱ्यावर त्या एंट्री करतानाच आला की मी घरात आलेली आहे माझ्या आणि दिस इज माय होम पिच. त्यामुळे तो कॉन्फिडन्स, तो आनंद, आत्मविश्वास तो दिसतच होता, झळकतच होता तुझ्या पूर्ण सादरीकरणात. मला खूप आवडलं की गाण्याला आणि लिरिक्सला साजेसं तुम्ही प्रॉपर्टीमध्ये पण त्याचा वापर केला की तू ती ज्योत लावतेस. तुझ्या परफॉर्मन्सने सुद्धा तू या मंचाला उजाळून ठेवलेला आहेस. थँक्यू सो मच. खूप आनंद दिला असतो. मंडळी, एक प्रियकर असतो, एक प्रेयसी असते. त्यांच्यात प्रेम फुलतं, मग नंतर पुढे जाऊन लग्न होतं, संसार सुरू होतो. पण त्यांची जी पहिली भेट असते तिथपासून ते संसार या मधला प्रवास हा फार रंजक असतो. कारण या प्रवासामध्ये तो प्रियकर आणि ती प्रेयसी हे दोघंही बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा अनुभवत असतात. पहिल्यांदा नजरानजर होते, मग अनेक रात्री या एकमेकांची स्वप्न बघण्यात निघून जातात. दोघांकडूनही वाटत असतं की प्रेम आहे, पण काही केलं ते सांगायची हिंमत होत नाही. इतका नाजूक असा हा शृंगार रस आहे. त्याच नाजूकतेने तो आपल्या समोर मांडायला आता येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया धनश्री काडगावकर. श्वास रोखून आली ठुमकत, नार नखरेल चाल चालत, शृंगार हास्य गाली चढवत, लावण्यवती तुमच्या दरबारात. चालताना पदर झाडी, नेसली पितांबरा जरी ग, नेसली पितांबरा जरी, जरी गजर तारी लाल साडी, जरी गजर तारी लाल साडी ग
चालताना पदर झाडी नेसली पितांबर जरी ग नेसली पितांबर जरी दुल्लडी गळा पाच लडी ग दुल्लडी गळा पाच लडी सोडी बर खडी चमके ऐना सोडी बर खडी चमके ऐना ग कोण्या सावकाराची मैना नेसली पितांबरा जरी ग नेसली पितांबरा जरी जरी गजर तारी लाल साडी जरी गजर तारी लाल साडी ग चालताना पदर झाडी नेसली पितांबरा जरी ग नेसली हार नेसली ग नेसली वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ कुणाला शरण करील जो हरण संकटांचे मी धरीन चरण त्यांचे. वा 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 वा. मयूर, मला तुझं ओपनिंग फार आवडलं. मिरज समोर ज्या पद्धतीने एक अभिनेत्री म्हणून त्याच्यात तू दिसत होतीस, त्याच्यानंतर तू एक पाय टाकलास मागे चालताना पदर त्याच्यात पाय आला, त्याच्यानंतर तू पदर तो ॲडजस्ट केला. मला आधी भीती वाटली की तो नुसतं ओपन होता पदर, त्यामुळे मला टेन्शन आलेलं पुढे काय होईल, पण तू नंतर तो सावरलास. मग एक आभूषणं आली, गळ्यातलं आलं. गळ्यातल्याच्या वेळेस पण मला खूप टेन्शन आलेलं काय होतंय. असं करता करता सगळ्यात मला त्याच्यात अजून एक स्टेप आवडली, म्हणजे तू पाय ठेवते आणि ते पायातले पैंजण घातले जातात. ती सुंदर मुवमेंट होती. तुझ्या मुवमेंट्स फार सुंदर होत्या सगळ्यामधल्या कोरिओग्राफीच्या दृष्टीने, पण कुठेतरी अडखळत होतीस तू. होतं कुठेतरी काहीतरी गडबड, पण काय झालं. पण तुझा अभिनय शृंगार प्रधान होता, हे मी नक्की म्हणेन. ऑल द बेस्ट. सोनाली, खूप सुंदर कोरिओग्राफी होती. मला खूप आवडलं की एक प्रेयसी तयार होते, नटते आहे, पण तिला तयार करायला नटवायला इतक्या सगळ्या मुली असणार आहेत, ते मला अजिबात अपेक्षित नव्हतं. सो जे बिगिनिंग होतं, तो जो माहोल क्रिएट केला होता, दरबार ही राणीच, म्हणजे खूप नॉस्टॅल्जिक ब्युटिफुल असा एक मस्त तुम्ही क्रिएट केलेला फील होता. थँक्यू धनश्री. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. या पुढचा जो परफॉर्मन्स होणार आहे त्यामध्ये खरी खुरी बिभत्स गोष्ट आपल्या समोर मांडली जाणार आहे. बघूया काय गोष्ट आहे ते. ही गोष्ट आपल्या समोर घेऊन येते आयुषी भावे. माझी चूक आहे, मी सुंदर आहे. माझी चूक आहे, मी आवडीचे कपडे घालते. माझी चूक आहे की मी मोकळेपणाने बिंदास फिरते. माझी चूक आहे की मी एक स्त्री आहे.
म्हणून जन्माला आले ही खरंच माझी चूक आहे का? मी काहीच बोलणार नाही कारण मला मुलगी आहे. सो हा एक्सपिरियन्स काय आहे किंवा हे मला इमॅजिन सुद्धा नाही करायचं आहे. सो सोनाली, आय एम स्पीचलेस. मला असं वाटतं की मी काहीतरी बोलण्याच्या आधी आय वॉन्ट टू गो टू ओमकार. ओमकार, तुझं इंटरप्रिटेशन बिभत्स रसाचं अशा पद्धतीने करूयात हे कसं काय तुला सुचलं किंवा तू जे काय मांडलं आहेस तुला त्याच्याविषयी काय बोलायचं आहे? माझ्यासाठी ही जी लोक असा विचार करतात मुलींबद्दल ना किंवा मुलींना डिसरिस्पेक्ट करतात, ही सगळ्यात घाणेरडी गोष्ट आहे. मला 2 बहिणी आहेत. मला लहानपणापासून आईनी मुलींना कसा रिस्पेक्ट द्यायचा आणि त्यांची कशी काळजी घ्यायची हे शिकवलं आहे. आज हा जो काय ॲक्ट झाला तर जेवढ्या मुलींनी काही परफॉर्म केलं आहे, 5 माझ्या टीममधल्या मुली होत्या, आय फेल बॅड की असं होतं तेव्हा कोणाबरोबर होतं. आणि जेव्हा या 5 मुलींना मी तिथे बघितलं तेव्हा ते मला कोरिओग्राफ करताना किंवा हे सगळं डिझाईन करताना इट वॉज लाईक टू डिफिकल्ट फॉर मी. पण मला विविधतामध्ये सगळ्यात पहिले हे आठवलं की आजकाल जे काही होतं, सो गाईज प्लीज स्पीक आउट. आणि आजूबाजूला जी काही लोक असतील त्यांनी प्लीज याच्यावर काहीतरी ॲक्शन घेऊन तुम्ही काहीतरी करू शकता. यू गाईज यू कॅन चेंज द वर्ल्ड. जस्ट रिस्पेक्ट वुमन. तुझी संपूर्ण टीम, बॉईज, गर्ल्स आणि आयुषी, खूप पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स होता. थँक्यू ताई. खूप पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स होता. आणि म्हणजे ज्या गोष्टीबद्दल आपल्याला घृणा वाटते आहे, ज्याविषयी आपल्याला कदाचित बोलावंसं पण वाटत नाही, ती डिपिक्ट करताना कशी करायची याचा तुम्ही कलाकार म्हणून काय विचार केला असेल, ॲज कोरिओग्राफर, ॲज डान्सर्स, याचं मला खूप कुतूहल आणि कौतुक वाटत होतं की हे खूप किळसवण आहे, हे खूप घाण आहे, खूप, आणि ते आपण मांडतोय. आयुषी, खूप क्लीन परफॉर्मन्स होता. खूप खूप बरं वाटतं मला तुला परफॉर्म करताना बघताना. थँक्यू सो मच. थँक्यू. मयूर, आयुषी, खरं तर हा ॲक्ट तुझा इतका मनाला लागला आहे की त्याच्यावर भाष्य करणं पण कठीण जातं आहे. सर्वात प्रथम बिभत्स रस जो तुझा प्रकट झाला तुझ्या नृत्यातून, तो म्हणजे त्यांनी पहिला जो स्पर्श केला तेव्हा, आणि तो करेक्ट तुझ्या चेहऱ्यावर दिसला, करेक्ट दिसला. म्हटलं हिने तिथे जिंकलं. आयुषी, तुझ्याविषयी मी अजून काय बोलणार तुझ्या नृत्याविषयी. मी स्पीचलेस आहे. मला असं वाटतं तुझ्या या परफॉर्मन्सला फक्त ब्लास्ट आणि फक्त ब्लास्ट असावा. एक मिनिट, माझ्या मुली येऊ शकतात का स्टेजवर? नवरसांमधला पुढचा जो रस आहे तो आपल्याला सध्या सगळीकडे बघायला मिळतोय. तंत्रज्ञान हे माणसावर वरचढ होत चाललंय. एकमेकांशी आपला संपर्क तुटत चाललाय. ही भयानक परिस्थिती कशी संपणार आणि शांततेचं वातावरण कधी येणार याची आपण सगळेच वाट बघतोय. आता स्वतः याविरुद्ध लढायची आणि ही भयानक परिस्थिती बदलायची वेळ आली आहे. हाच भयानक रस आता आपल्यासमोर घेऊन येते वाईची शैला टिके. शैला, तुला किती वेळ लागेल? ए नाही, तू हो पुढे, मी येते थोड्या वेळात. अच्छा बरं, चल मग मी निघते. बाय. बाय.
भीमरूपी मारुद्रा वज्र हनुमान मारुती. आता लवकर ये. नगो! मयूर, कमेंट सुरू कर मयूर. ओ खरंच आज भयानक ॲक्ट होता तुझा. म्हणजे कल्पनेच्या पलीकडे होतं सगळं. कारण आम्ही जे इमॅजिन करत होतो आधी ना, नेहमी मी हॉरर ॲक्ट म्हटलं की आजूबाजूला चेक करतो काय आहे का म्हणून. तू ज्या पद्धतीने सुरुवातीलाच स्क्रीन आणि तू ह्याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर झालं. जवळजवळ तो शीट मागे जात होती जोरात, असं मला फील होत होतं ज्या पद्धतीने प्रोजेक्शन होत होतं. त्याच्यानंतर तू झुप त्या पडद्याच्या मागे खेचली गेलीस. ठीक होतं तिथपर्यंत. त्याच्यानंतर अगेन सावली गेली. ती रिॲक्शन मला तुझी खूप आवडली आणि तू ते हायलाईट केलं की ती गेली आणि तू पाहिलंयस. त्याच्यानंतर त्या मुलींकडे ती जी काय आली आहे हां, आणि त्या क्षणाने पेपर्स उडा, तिथे मी तो ओरडलो अक्षरशः. खरं तर काहीच नव्हतं, नुसते पेपर्स गेले. पण जो थरार आहे ना तो भयानक होता. मग ती प्रेग्नंट एक बाई धावत गेली तिकडनं आणि शेवटी जे काही पडलं. पण त्याच्याही पलीकडे मला हे पेपर उडाले नाही. त्या पेपर्सनं मी एवढं घाबरलो. खरा रस निर्माण केलास तू, भयानक रस. आणि यालाच म्हणू शकतो भयानक रस. थँक्यू दादा, थँक्यू. सोनाली, मला हे कळत नाही काय कसं रिॲक्ट करायचं. पण मला एक कळलंय की ओमकारला या मंचावर काय सगळ्यात जास्त चांगलं करता येतं, तर आम्हाला घाबरवणं त्याला चांगलं येतं. जेव्हा जेव्हा ओमकारनी असे हॉरर ॲक्ट्स केलेत तेव्हा तेव्हा ते वाजलेत खणखणीत. आणि आजचाही अपवाद नाही आहे. कारण आजचा ॲक्ट, बरं आता तुम्ही करून करून कसं अजून वेगळ्या पद्धतीने आम्हाला घाबरवणार आहात? कुठून सुचतात तुम्हाला गोष्टी? आउटस्टँडिंग यार, क्या बात आहे. म्हणजे चक्रासन झाल्यानंतर तुम्ही जे असं केलं ना सिंकमध्ये, ती कमाल फ्रेम होती ती, ब्युटिफुल. तुझे पाय खेचले आणि तुला रोल करत तो खाली घेऊन गेला मागे. दॅट वॉज युनिक. म्हणजे मी ते पहिल्यांदा बघते. ह्या परफॉर्मन्ससाठी गोल्डन ब्लास्ट तो बनता है. शिवानी, कसा वाटला तुला ऍक्ट? तुम्हारा एक्ट वैसे तो बहुत बढ़िया था, पर मैं डर गया. मैं बहुत डर गया. आणि माझा आवडतं पिंगू 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 लँग्वेज. तर आजच्या भागात 9 रस आपण दाखवतोय. पण मला इथे या मंचावर आल्यापासून कळलंय की एक नवीन रस तयार झालेला आहे. अजून एक, तो म्हणजे सरप्राईज रस. सतत एकमेकांना इथे सरप्राईज दिलं जातं आणि हे सरप्राईज देणारी व्यक्ती कोण असते तर गंगा असते. तर मी आजच्या भागानिमित्त असं मुद्दाम ठरवलंय की मी आज गंगाला सरप्राईज देणार आहे. ओ नाईस. तर जिला सरप्राईज द्यायचं आहे तिला आधी मी रंगमंचावर बोलतो. गंगा प्लीज. तू ऐकलं असशीलच मी काय बोलतोय, कारण तुला अँकर व्हायचंय, त्यामुळे माझं मन लावून ऐकत असशीलच तू. तर मी आज तुला सरप्राईज द्यायचं ठरवलंय. ओके. अर्थात तू नाही काय तू इमॅजिनही नाही करू शकत की सरप्राईज काय असणार. नाही, मग इमॅजिन नाही, पण ह्यांच्यापैकी कोण मला सरप्राईज देते ते मी विचार करते. यांच्यापैकी नाही, मी आणलंय तुझ्यासाठी तू सरप्राईज. सरप्राईज आणले काय थोडा तरी रिस्पेक्ट आहे ना मला. सारख्या आपल्या माझ्या मुली दुसरं काय आहे की नाही. ओके अद्वैत. तर जाऊ दे, आता मी तुझ्याशी वाईट नाही बघत, कारण सरप्राईज तुझ्यासाठी आहे. ओके. डोळे मीट. ओके. शांत रस पहिले, शांत रस तयार कर आधी. आता सरप्राईज रसाकडे आपण वळूया. ओके. आधी तुला फक्त एक आवाज येईल किंवा एक हाक येईल, त्याच्यावरून तुला ओळखायचं सरप्राईज काय असणार आहे. ओके. ओके. गुड्डू. गंगा.
अगोदर सांगितलेलं मी कधीच कोणत्या मुलाबरोबर खेळली नव्हती. मी कायम घरात असायची आणि माझ्याबरोबर मुली असायच्या. त्याच्यातली ही एक रेवती अँड द फादर ऑफ गंगा, द क्रिएटर ऑफ गंगा इन शॉर्ट, सावियो. रेवती, जरा सांगा गंगाबद्दल. काय लहानपणीचे काही किस्से आहेत का? किती मस्तीखोर आहे? आधीपासूनच लोकांचे अपमान करायची सवय आहे का तिला? हे सगळं मला कळू दे जरा. आमची फ्रेंडशिप अशी होती ना, लाईक जाने तू या जाने ना, अदिती अँड राज. आमची फ्रेंडशिप तशी. घरातल्यांना असं वाटायचं आम्ही मोठे होऊन एकामेकांची प्रेम करू. बट द रियालिटी इज आय वॉज नोईंग की ह्याला कोणत्याच मुलीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, ह्याला ॲक्च्युअल इंटरेस्ट मुलांमध्ये आहे. तर तसं करून आमची फ्रेंडशिप स्टार्ट झाली. वी ग्रोन अप टीनेजर्स मध्ये. म्हणजे घरच्यांना असं वाटलेलं की तुमचं लग्न होणार आहे? हा, असं वाटलेलं. वाटली असती थॉट की आमचं दोघांचं डेटिंग होणार आहे कॉलेजमध्ये गेल्याबरोबर, पण तसं काहीच नाही झालं. इनफॅक्ट घरात सगळ्यांना मीच पहिला बोलले की नाही, गंगाला मुलींमध्ये काहीच इंटरेस्ट नाही, तिचा इंटरेस्ट थोडा डिफरंट आहे. तर हे न्यूज पॉपअप करणारी मी होती. सर, मगाशी ती म्हणाली की तुम्ही क्रिएटर आहात गंगाचे. म्हणजे नेमकं काय मला कळलं नाही. मेरा एक प्ले था जीना नाम का, कलर पॉजिटिव के साथ मेरा जो ग्रुप है, तो उस ग्रुप में इन्होंने एक किरदार निभाया था जिसका नाम था गंगा. अच्छा. और वो परफॉर्मेंस इतना अच्छा था कि मतलब प्ले ख़त्म हो गया और उसके बाद भी लोग बोलते थे आप वो प्ले ना जिसमें गंगा थी. तो इतना अच्छा परफॉर्मेंस था उसका. तो तब से हम उसको जो भी प्ले में परफॉर्म करने बोलते हैं वहाँ पे उनका नाम गंगा ही होता है. आज आता इथेच थांबायची वेळ झालेली आहे, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सह प्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन.